विशेष बोधकथामध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या आजच्या कथेचं नाव आहे ईश्वरावरील विश्वास। एक गरोदर हरिण जंगलात पिलाला जन्म देणार होती। ती एका निर्जन जागेच्या शोधात भटकत होती, तेव्हा तिला नदीच्या काठावर उंच आणि दाट गवत दिसले। पिलाला जन्म देण्यासाठी तिला हे योग्य ठिकाण वाटले। तिथे तिने उजवीकडे पाहिले तर एक शिकारी तिच्या दिशेने बाण रोखत असल्याचे पाहिले। घाबरून ती उजवीकडे झुकली आणि तिथे एक भुकेलेला सिंह तिच्यावर झेपवायला तयार बसलेला दिसला। समोरच्या वाळलेल्या गवताने देखील पेट घेतला होता आणि मागे वळून पाहिले तर नदीत बरेच पाणी होते। मादी हरिण काय करणार? इकडून आड आणि तिकडून विहीर अशी परिस्थिती झाली होती। प्रसूती वेदनाने ती अस्वस्थ झाली होती। आता काय होणार? हरिण जगेल का? ती तिच्या पिलाला जन्म देऊ शकेल का? शावक जगेल का? जंगलातील आग सर्व काही जाळून टाकेल का? मादी हरिण शिकारीच्या बाणातून सुटू शकेल का? मादी हरिण भुकेल्या सिंहाचे भक्ष्य बनेल का? एका बाजूला आग आणि मागे नदीने वेढलेले होते। ती काय करणार? हरिणीने स्वतःला शून्यात सोडले आणि आपल्या पिलाला जन्म देऊ लागली। निसर्गाचा चमत्कार पहा। वीज चमकली आणि बाण सोडताच शिकारीचे डोळे विस्फारले। त्याचा बाण हरणाजवळ जाऊन सिंहाच्या डोळ्याला लागला। सिंह इकडे तिकडे धावू लागला आणि सिंह जखमी झाल्याचे समजून शिकारी पळून गेला। जोरदार पाऊस सुरू झाला आणि जंगलातील आग देखील विझली। हरणाने एका पिलाला जन्म दिला। कधी कधी आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपण सर्व बाजूंनी समस्यांनी घेरलेले असतो आणि कोणताही निर्णय घेऊ शकत नाही। मग प्रत्येक गोष्ट नियतीच्या हाती सोपवून स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि प्राधान्य क्रमांकावर लक्ष केंद्रित केले पाहिजे। कीर्ती, बदनामी, पराजय, विजय, जीवन आणि मृत्यू यांचा अंतिम निर्णय देवच घेतो। आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे। काही लोक आपली प्रशंसा करतील, काही लोक आपल्यावर टीका करतील। दोन्ही बाबतीत आपण फायद्यातच आहोत। एक आपल्याला प्रेरणा देईल आणि दुसरी आपल्यात सुधारणा घडवून आणेल।